प्रश्न, शरीरात उष्णता वाढली तर काय होते? उत्तर, शरीरात उष्णता वाढली की आतल्या प्रक्रियांमध्ये वेग वाढतो, ऊर्जा जास्त प्रमाणात सक्रिय होऊ लागते. शरीर स्वतःला संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करू लागते. हालचालींमध्ये बदल स्पष्टपणे जाणवू लागतो आणि शरीरात उष्णतेचा प्रभाव संपूर्णपणे दिसू लागतो. प्रश्न, जास्त घर्षण झाले तर काय होते? उत्तर, जेव्हा घर्षण वाढते तेव्हा उष्णतेची निर्मिती सुरू होते. दोन वस्तूंमधील संपर्क अधिक प्रभावी होतो. ऊर्जा उष्णतेमध्ये रूपांतरित होऊ लागते. स्पर्शातून बदल जाणवू लागतो आणि त्या प्रक्रियेचा परिणाम स्पष्ट दिसू लागतो. प्रश्न, जास्त दाब दिला तर काय होते? उत्तर, जास्त दाबामुळे वस्तूवर परिणाम होऊ लागतो. तिच्या रचनेत बदल जाणवू लागतो. बाह्य शक्तीचा प्रभाव वाढू लागतो. आकार आणि स्थिती बदलू शकते आणि वस्तू नवीन स्वरूप धारण करू लागते. प्रश्न, वर जास्त वजन ठेवले तर काय होते? उत्तर, वर जास्त वजन आल्यावर खाली दबाव वाढतो. खालील भागावर परिणाम होऊ लागतो. संतुलन बदलण्याची शक्यता वाढते. वस्तूची स्थिती बदलू लागते आणि वजनाचा प्रभाव स्पष्ट दिसतो. प्रश्न, आत हवा अडकली तर काय होते? उत्तर, आत हवा साठल्यामुळे विस्तार होऊ लागतो. जागेची गरज वाढू लागते. आतील दाब वाढू लागतो. रचनेत बदल दिसू लागतो आणि वस्तू फुगल्यासारखी दिसते. प्रश्न, जास्त वेग वाढला तर काय होते? उत्तर, वेग वाढल्यामुळे हालचाली अधिक जलद होतात. ऊर्जेचा वापर वाढू लागतो. नियंत्रण ठेवणे कठीण होऊ शकते. परिणाम लवकर दिसू लागतो आणि संपूर्ण प्रक्रियेत बदल जाणवतो. प्रश्न, जास्त शक्ती लावली तर काय होते? उत्तर, शक्ती वाढल्यामुळे परिणाम अधिक स्पष्ट होतो. वस्तूवर प्रभाव वाढतो. रचनेत बदल होण्याची शक्यता असते. ऊर्जा जास्त प्रमाणात वापरली जाते आणि परिणाम लवकर दिसून येतो. प्रश्न, जास्त वेळ वापर केला तर काय होते? उत्तर, जास्त वेळ वापरामुळे थकवा जाणवू लागतो. कार्यक्षमता कमी होऊ शकते. ऊर्जा कमी होऊ लागते. विश्रांतीची गरज निर्माण होते आणि शरीर किंवा वस्तू मंद होऊ लागते. प्रश्न, जास्त ऊर्जा मिळाली तर काय होते? उत्तर, ऊर्जा वाढल्यामुळे कार्यक्षमता वाढते. हालचाली अधिक सक्रिय होतात. प्रक्रिया वेगाने पूर्ण होतात. परिणाम अधिक प्रभावी दिसतो आणि संपूर्ण प्रणाली अधिक सक्षम होते. प्रश्न, जास्त तापमान झाले तर काय होते? उत्तर, तापमान वाढल्यामुळे उष्णता जाणवते. रचनेत बदल होण्याची शक्यता असते. ऊर्जा वाढू लागते. परिणाम स्पष्ट दिसू लागतो आणि वातावरणावर प्रभाव पडतो. प्रश्न, जास्त सैलपणा जाणवला तर काय करावे? उत्तर, जेव्हा सैलपणा जाणवतो तेव्हा लक्ष देणे आवश्यक असते. योग्य काळजी घेतल्याने संतुलन राखता येते. नियमित लक्ष आणि योग्य उपाय उपयोगी ठरतात. स्थिती समजून योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे असते आणि योग्य वेळी केलेली कृती फायदेशीर ठरते. प्रश्न, मागून ढकलणे कधी उपयोगी पडते? उत्तर, मागून मिळालेली मदत पुढे जाण्यासाठी उपयोगी ठरते. अडचणीच्या वेळी आधार महत्त्वाचा ठरतो.
योग्य वेळी मिळालेला सहकार्य मार्ग दाखवतो, प्रगतीसाठी प्रेरणा मिळते आणि पुढे जाण्याची ताकद वाढते. प्रश्न: आत काहीतरी अडकले तर काय होते? उत्तर: आत काही अडकल्यावर हालचाल थांबू शकते. स्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. योग्य उपाय शोधणे आवश्यक होते. संतुलन पुन्हा मिळवण्यासाठी वेळ लागतो आणि योग्य काळजी घेतल्यास स्थिती सुधारते. प्रश्न: तिला हलके स्पर्श का आवडतो? उत्तर: हलका स्पर्श आराम आणि शांतता देतो, मनाला समाधान मिळते, संबंध अधिक मजबूत होतात, विश्वास वाढू लागतो आणि सकारात्मक भावना निर्माण होतात. प्रश्न: मागचा भाग मजबूत असणे का महत्त्वाचे? उत्तर: मजबूत आधार स्थिरता देतो, संतुलन राखण्यास मदत होते, कार्य अधिक प्रभावीपणे करता येते, दीर्घकाळ टिकण्यासाठी मदत होते आणि आत्मविश्वास वाढतो.